तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आणि अक्षराला एकत्र बघून दुर्गी खूप चिडते आणि लगेच भुवनेश्वरीकडे जाते. तर अक्षरा अधिपतीला म्हणत असते की दरवाजा उघडाच आहे, कोणीतरी आपल्याला बघेल, आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अधिपती तिचा हात पकडतो. मात्र तितक्यात त्याला ओंकारचा कॉल येतो. ओंकार अधिपतीला सांगत असतो की आज आपल्याला आपला माल डिस्पॅच करायचा आहे, त्यामुळे तू एकदा येऊन चेक कर. आणि त्यामुळे मग अधिपतीला लगेच फॅक्टरीमध्ये जावं लागतं. जात असताना तो अक्षराला म्हणतो की मास्तरीन बाई, मी आता फॅक्टरीत जातो. तर अक्षरा त्याला सांगते की अधिपती, तुम्हाला किती वेळा सांगितलंय जातो नाही तर येतो म्हणावं. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हसून म्हणतो की ठीक आहे, येतो मग. आणि मग त्यानंतर तो फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी निघतो. तर अक्षरा स्वतःला आरशामध्ये बघत गालातल्या गालात हसत असते. तर अधिपती पुन्हा माघारी फिरतो आणि अक्षराजवळ जात म्हणतो की आमच्या चाफ्याची काळजी घ्या. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर अक्षरा आरशामध्ये बघून स्वतःशीच हसत असते. दुसरीकडे चारुहास सर चारुलता मॅडमच्या फोटोसोबत बोलत असतात. ते खूप खुश असतात आणि म्हणत असतात की फायनली अक्षराने तिच्या मनातलं अधिपतीला सांगितलं. खरंच खूप वेडी मुलगी आहे ती, पण आता त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल आणि या घराचं गोकुळ होईल. फक्त त्यांच्या आनंदाला, संसाराला कोणाची दृष्ट लागू देऊ नको. तर दुसरीकडे आजी सगळ्यांसाठी चहा बनवत असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. त्या आजींना म्हणते की मी सगळ्यांसाठी चहा बनवते. आणि तिला इतका आनंदात बघून आजी विचारतात की काय झालं, तुला अधिपतीला जे सांगायचं होतं ते तू सांगितलं का? आणि ते ऐकून अक्षराला अजून म्हणते की हो आजी, पण तुम्हाला कसं कळलं? आणि ते ऐकून आजी तर खूपच खुश होतात. त्या अक्षराला म्हणतात की अधिपतीचं तर तुझ्यावर प्रेम होतं, पण आता तुझंही त्याच्यावर प्रेम आहे म्हटल्यावर तो खूप खुश झाला असेल ना? आणि त्यावर अक्षरा सांगते की हो आजी, त्यांना खूप आनंद झाला. आणि ते ऐकून आजीसुद्धा खूप खुश होते. आणि मग त्यानंतर ती अक्षराला म्हणते की आता तुम्हा दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, म्हणजे आता आपल्या घराचं गोकुळ व्हायला वेळ लागणार नाही. आणि ते ऐकून अक्षराला अजून खाली मान घालते. त्यानंतर मग आजी भुवनेश्वरीसाठी चहा घेऊन जाते. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला सांगत असते की आपल्या घरात सगळं उलटच सुरू आहे. इथे मांजर डोळे उघडे ठेवून दूध पिते आणि आपण डोळे मिटून घेतलेत. त्यामुळे भुवनेश्वरी तिला विचारते की नक्की काय झालं आहे. तर दुर्गी म्हणते की तू अधिपतींना आणि त्या सुनबाईंना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करते, पण ते एकमेकांच्या जास्त जवळ येत चालले आहेत. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तिला विचारते की तू काय त्या दोघांवर नजर ठेवून आहे का? तुला किती वेळा सांगितलं की असं काही करायचं नाही. त्यावर दुर्गी म्हणते की मी कशाला त्यांच्यावर नजर ठेवून असणार आहे, मी जाता येताना जे बघितलं तेच तुला सांगते. आणि मग ती पुढे काही बोलणार तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. आणि त्या भुवनेश्वरीला म्हणतात की मला तुला एक विचारायचं आहे. त्यावर भुवनेश्वरी विचारते काय? तर आजी तिला विचारतात की आता आपण अधिपतीची आणि सुनबाईची खोली सजवायची का? पण ते ऐकून भुवनेश्वरी आणि दुर्गीला धक्काच बसतो. दुर्गी म्हणते की आता कशाला त्यांची खोली सजवायची, त्यांच्या लग्नाला तर जमाना झाला आणि तेव्हा खोली सजवली होती ना? त्यावेळी आजी म्हणतात की हो, तेव्हा खोली सजवली होती, पण आता परिस्थिती वेगळी आहे. त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि आता आपणच पुढाकार घ्यायला हवा. आणि भुवे, तूच म्हणते ना की घराचं गोकुळ व्हायला हवं. आणि आजींचं ते बोलणं ऐकून दुर्गी म्हणते की काही खोली वगैरे सजवायची गरज नाही, त्यामध्ये किती खर्च होतो माहिती आहे का तुला? इथे पैशाचा हिशोब मला ठेवायला लागतो. आणि दुर्गीचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते. आणि मग त्यानंतर ते आजींना सांगते की तुला त्यांची खोली सजवायची आहे ना, मग सजव. हवं तर धनाजीला आणि रखमालासुद्धा मदतीला घे. आणि ते ऐकून आजींना सुद्धा आनंद होतो आणि मग त्या लगेच बाहेर जातात. तर दुर्गी भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई, हे नक्की काय चाललंय तुझं? एकीकडे तू म्हणते की त्या दोघांना एकमेकांपासून दूर करायला हवं आणि दुसरीकडे तू त्यांची खोली सजवायला सांगते. तर भुवनेश्वरी तिला सांगते की ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्याविषयी काही बोलू नये. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तू या घरात आश्रित आहे, त्यामुळे नोकरांसारखं या घरात राहायचं, उगाच मालक होण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि त्यावर दुर्गी खाली मान घालूनच हो म्हणते. पण भुवनेश्वरी तेथून गेल्यावरती मनाशी म्हणत असते की मी नोकर का? ठीक आहे,
आता बघ मी काय करते ते. तर दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये जातो. तिथे रव्या आणि ओंकार असतात. त्यांना बघून तो खूपच खुश होतो. तर अधिपतीला एवढं आनंदात बघून ते दोघेजण काय झालं ते विचारतात. अधिपती आधी तर त्यांना काही सांगत नाही, मात्र त्यांनी आग्रह केल्यानंतर तो सांगतो की काल मास्तरीणबाईंनी आम्हाला प्रपोज केला आणि हे ऐकून त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर अधिपती काल घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो. त्यामुळे ते दोघेजण आनंदाने नाचूच लागतात. आणि मग अधिपती त्या दोघांना काल नेमकं काय काय घडलं ते सगळं काही सांगतो. दुसरीकडे अक्षरा अधिपतीसाठी डबा भरत असते. ती फॅक्टरीमध्ये जाणार असते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. ती अक्षराला विचारत असते की सुनबाई तू कशाला फॅक्टरीमध्ये जाते, कोणाकडून तरी हा डबा पाठव. पण अक्षरा म्हणते की नाही मी स्वतः जाणार आहे. आणि मग ती टिफिन घेऊन घराबाहेर पडते. तर दुर्गी म्हणत असते की तू घराबाहेर जाण्याचीच मी वाट बघत होते, आता बघ मी तुझी कशी वाट लावते ते. तितक्यात चंची त्या ठिकाणी येत तिला घाबरवते. त्यामुळे दुर्गी तिच्यावर चिडते. तर चंची विचारत असते की काय झालं, कोणाची वाट लावायची आहे तुला. आणि त्यावर दुर्गी सांगते दुसरं कोण असणार, ती मास्तरीणबाई. त्यामुळे चंची विचारते की आता तिने काय केलं. तर दुर्गी तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि आता अधिपती आणि अक्षरा एकमेकांच्या जवळ येणार म्हणून चंची तर खूपच चिडते. दुसरीकडे आजी चारुहास सरांना सगळं काही सांगत असतात आणि म्हणत असतात मला तर खोली कशी सजवायची ते माहीत नाही, आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की मी एक काम करतो, ओंकारला सांगतो, तो सगळं काही व्यवस्थित सांभाळेल. आणि त्यावर आजीसुद्धा हो म्हणतात. तर दुसरीकडे अधिपती ओंकार आणि रव्यासोबत बोलत असताना त्याला समोरून अक्षरा येताना दिसते, मात्र तो फक्त त्याचा भास असतो. ओंकार आणि रव्याला ती काही दिसत नाही. तर अधिपती म्हणत असतो की तुम्ही नीट बघा, समोरून मास्तरीणबाई येत आहेत. आणि मग तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. तिला बघून अधिपती तर खूपच खुश होतो. तर अक्षरा त्याला सांगत असते की मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले आहे. जर मी कोणाकडून पाठवलं असतं तर तुम्ही जेवलात की नाही ते सुद्धा मला कळलं नसतं, म्हणून मी स्वतः आले. त्यामुळे मग अधिपती खूप खुश होतो. आणि मग ते दोघेजण एकत्र जेवण करण्यासाठी बसतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी मनाशी म्हणत असते की यावेळी आम्ही असा डाव टाकला आहे की समोरच्याला कळणारही नाही, घाव कधी बसला आणि जीव कधी गेला. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.